कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ आहेत. सर, कशा प्रकारे या सर्व रोगांचं रोकथाम करायला पाहिजे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन काय कराल, की कशा पद्धतीने मग कापूस असेल, सोयाबीन असेल किंवा तूर असेल, सुरुवात कापसापासून करूया. कापसावर कोणता रोग आहे आणि त्याला काय उपाययोजना करायला पाहिजे? कापसामध्ये सध्या परिस्थितीमध्ये अतिवृष्टीनंतर जर पाणी साचलेलं असेल शेतामध्ये, सर्वप्रथम आपण त्याचा निचरा करणं गरजेचं आहे. तर सोयाबीनमध्ये सुद्धा अतिवृष्टीनंतर बऱ्याच बुरशीजन्य रोगांचा, किडींचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव होतो. त्याही ठिकाणी आपण जे अतिरिक्त पाणी साचलेलं आहे त्याचा निचरा करणं अत्यंत गरजेचं आहे. एखादं बुरशीनाशक जसं पायरोक्लोस्ट्रोबिन आहे, टेबिकोनाझोल अधिक सल्फर आहे किंवा टेबिकोनाझोल आहे, तर या बुरशीनाशकाची त्या ठिकाणी निश्चित फवारणी घ्यावी, जेणेकरून शेंगकरपा, रायझोक्टोनिया यासारखी रोग त्या ठिकाणी पसरणार नाहीत. कीटकशास्त्रज्ञ आपले दिगंबर पटाई सर यांनी जे सांगितले त्याप्रमाणे जर केलं तर निश्चितच यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधार होऊन उत्पादनामध्ये जी घट होणार आहे ती घट होणार नाही. पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी.